10वी बोर्डला तुम्हाला 8 मार्काचे क्वेश्चन्स या चॅप्टरमध्ये येतात. ए म्हणजे काय? अरिथमॅटिकचा ए आणि प्रोग्रेशनचा पी, दॅट इज एपी. अ सेट ऑफ नंबर वेअर द नंबर आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर इज कॉल्ड ॲज अ सिक्वेन्स. अरिथमॅटिक प्रोग्रेशन असायला प्रत्येक जी सिरीज आहे नंबरची ती काय असली पाहिजे? सिक्वेन्सच असली पाहिजे. पहिला नंबर आहे त्याला आपण काय म्हणतो? T1. सेकंड नंबर काय म्हणतो आपण? T2. थर्ड नंबर काय तो? T3. आणि फोर्थ नंबर काय म्हणतो? T4. T स्टँड्स फॉर टर्म. मी पल्लवी मिस एकलव्य बॅच मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मॅथमॅटिक पार्ट फर्स्ट मध्ये चॅप्टर 3 ला सुरुवात करणार आहोत आणि चॅप्टर 3 चं नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पहा, यावर्षी हा जो चॅप्टर आहे तर तो चॅप्टर थोडासा तुम्हाला नवीन वाटेल. येस ना, आतापर्यंत अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे नाव तुम्ही कुठेच ऐकलेलं नाही, बरोबर. पण या चॅप्टर रिलेटेड असणारं जे वर्क आहे, जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम दिली 5th ला 8th ला, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला श्रेणी होत्या, बरोबर आहे, श्रेणी काही तयार करायच्या होत्या, काही क्रमिका तयार करायच्या होत्या, बरोबर आहे, किंवा नंबरची सिरीज दिलेली आहे आणि सिरीजमध्ये तुम्हाला कनेक्शन सांगायचं होतं. येस, किंवा जी सिरीज दिलेली आणि सिरीज नंतर आपल्याला पुढचे टर्म्स काही जे आहेत ते काढायचे आहेत. हे सगळ्या गोष्टी रिलेटेड टू काय आहेत? अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेत. येस, बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन ही पुढची स्टेप आहे. कोणाची? सिक्वेन्स किंवा आपण सिरीज म्हणू शकतो. येस, सो आजच्या लेक्चरला आपण हा चॅप्टर सुरू करणार आहोत, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पहा, जसं तुम्हाला सिक्वेन्स किंवा सिरीज म्हणजे काय माहिती आहे, किंवा कोणत्याही संख्येमधील किंवा नंबरमधील अंकांमधील समसंबंध तुम्हाला ओळखता येत असतील तर हा चॅप्टर तुम्हाला आणखीन 100% व्यवस्थित लक्षात येणार आहे. फक्त आपल्याला आता सिक्वेन्सची एका पुढची स्टेप आपल्याला घ्यायची आहे आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे जाणून घ्यायचं. येस, आणि त्या रिलेटेड असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. येस, चला तर मग पहिल्यांदा आपण ह्या चॅप्टरचं वेटेज किती आहे ते बघूयात. इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा. 8 मार्क्स तुम्हाला या चॅप्टरमधून मिळतात, म्हणजेच 10वी बोर्डला तुम्हाला 8 मार्काचे क्वेश्चन्स या चॅप्टरमध्ये येतात. म्हणजे आयदर ते क्वेश्चन 1 मध्ये असतील, 2 मध्ये असतील, 3 किंवा 4 मध्ये असतील, बरोबर आहे. तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे त्यामधला एक तरी क्वेश्चन असतोच आणि सोपा चॅप्टर आहे, काय अवघड नाही आहे याच्यामध्ये. चला तर मग या चॅप्टरमध्ये ॲक्च्युली आपल्याला काय शिकायचं आहे 1 बाय 1 बघूयात. मार्क्सचं वेटेज तर तुम्हाला कळालंय, 8 मार्काला हा चॅप्टर आहे. येस, बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आत्ताच आपण डिस्कस केलं की सिक्वेन्स म्हणजे काय, याला आपण मराठीत क्रमिका म्हणतो, सिक्वेन्स, सिरीज, बरोबर आहे. आणि मग त्या सिक्वेन्समधल्या टर्म ज्या आहेत त्या टर्म्स म्हणजे काय आणि मग त्याला काय म्हणायचं, या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये स्टार्टिंगला शिकणार आहोत. मग डायरेक्टली आपण एपीकडे जाणार नाही, अरिथमॅटिक प्रोग्रेशनकडे जाणार नाही. एवढं मोठं जर नाव तुम्हाला म्हणायचं नसेल ना अरिथमॅटिक प्रोग्रेशन, तर याला इन शॉर्ट आपण एपी म्हणू शकतो. बघा, नंतर तुम्ही या चॅप्टरचं नाव एपीच घेता. ए म्हणजे काय? अरिथमॅटिकचा ए आणि प्रोग्रेशनचा पी, दॅट इज एपी. येस, तर मग बघा, याच्यामध्ये एपी शिकण्याच्या आधी आपल्याला सिक्वेन्स म्हणजे काय, त्याच्यामधल्या टर्म्स म्हणजे काय, किंवा त्या टर्म्सला काय काय म्हणायचं हे तर शिकायचंच आहे. आणि मग नंतर आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं आयडेंटिफिकेशन करणार आहोत. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे सिक्वेन्स जी असते ती केव्हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन असते हेही आपण बघणार आहोत. येस, त्याच्यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये ओळखल्यानंतर किंवा इंट्रोडक्शन झाल्यानंतर तुम्हाला एपी तयार पण करायची. येस, एपी तयार कशी करायची हेही आपण डिस्कस करूयात. येस, हा झाला सेकंड पॉईंट. तर ह्या 2 पॉईंटवर तुमचा आहे प्रॅक्टिस सेट 3.1. येस, 3.1 कंपल्सरी ह्या 2 पॉईंटवर तुमचा डिपेंड आहे. येस, त्याच्यानंतर हा तिसराही पॉईंट त्याच्यामध्ये इन्सर्ट होतोय बघा, कॉमन डिफरन्स. बघा, डिफरन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पण कॉमन डिफरन्स म्हणजे काय, बरोबर. तर ही गोष्ट आपण शिकूयात आणि ह्या डिफरन्सवरच ही एपी काय आहे डिपेंड आहे. ते रिलेशन्स आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर काय काढायचं तुम्हाला? nth टर्म ऑफ एपी, त्याला TN आपण म्हणतो. त्याच्यानंतर यातलीच एन टर्म सुद्धा कशी काढायची तेही आपण पाहणार आहोत. आफ्टर दॅट सम ऑफ द टर्म ऑफ एन एपी, म्हणजे याला आपण SN म्हणतो. सम SUM सम, आणि समसाठी स्टँड झालाय S आणि N नंबरचे आपल्याला काय काढायचे?
सम काढायचे. सेम लाईक दिस टर्म ऑफ एन AP, nth टर्म ऑफ एन AP, टर्मला टी म्हणूयात आपण आणि nth टर्म काढायची म्हणून हा काय झाला तुमचा TN. हेही आपल्याला बघायचंय 1 by 1. ह्याच्यासाठी असणारे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले सुद्धा आपण पाहणार आहोत. ओके, नंतर ऍप्लिकेशन ऑफ AP. बघा आता हे तुम्हाला पाठच झालं असेल. ऍप्लिकेशन म्हणजे काय? ऍप्लिकेशन नथिंग बट वर्ड प्रॉब्लेम. येस, म्हणजे जसे आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये वर्ड प्रॉब्लेम बघितले. येस, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये वर्ड प्रॉब्लेम बघितले. ओके, त्याचप्रमाणे आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये सुद्धा APचं ऍप्लिकेशन करायचंय, म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम बघायचा आहे. बघा हा जो 3.1 आहे त्याच्यानंतर हा nth टर्म काढायला तुम्हाला 3.2 मध्ये सगळी एक्झाम्पल विचारली जाणार आहेत. nth टर्म, n टर्म, सम ऑफ टर्म्स ऑफ एन AP. इथे तुम्हाला 3.3 मध्ये सम ऑफ टर्म ऑफ एन AP आपल्याला काढायच्यात. ऍप्लिकेशन ऑफ AP तुम्ही 3.4 मध्ये इथे करणार आहात. येस, सो अशा प्रकारे हा फुल चॅप्टर आहे आणि तो 1 by 1 आपण पाहणार आहोत. येस, त्याचे सगळेच्या सगळे फॉर्म्युले आणि त्याची सगळे रिलेशन्स पण आपण इथे डिस्कस करणार आहोत. बघा जसं मी आपण ऍप्लिकेशन बद्दल म्हणत होतो, वर्ड प्रॉब्लेम बद्दल म्हणत होतो, तर जसे फर्स्ट आणि सेकंड टॉपिकमध्ये वर्ड प्रॉब्लेम आहेत त्याच्यापेक्षा कमी डिफिकल्ट लेवल ह्या वर्ड प्रॉब्लेमची आहे. बघा वर्ड प्रॉब्लेम व्यवस्थित समजले, काय वापरायचे ते समजलं, फॉर्म्युले तुमच्याकडे असणार आहेत, तर तुम्हाला 100% त्याचे ॲप्लिकेशन करता येणार आहे. सो अतिशय इझी असणारा हा जो टॉपिक आहे तो काय आहे? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, चला मग या टॉपिकमध्ये काय काय शिकायचं, या चॅप्टरमध्ये सब टॉपिक काय आहेत, सब कंटेंट काय आहेत, हे तुमच्याशी मी आता डिस्कस केलं. येस, आता आपण ॲक्च्युली जो आपला चॅप्टर आहे त्याला सुरुवात करूयात. येस, चॅप्टरचं नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, पण डायरेक्टली आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनकडे जाणार नाही. ओके, आपण पहिल्यांदा सिक्वेन्स म्हणजे काय बघणार. बघा सिक्वेन्स, याला मराठीत क्रमिका म्हणतात, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. सिक्वेन्स म्हणजे काय? बघा आता आपण सगळीकडे वेगवेगळे पॅटर्न्स बघतो. बघा फुलं बघितली तर फुलांमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा आपण एखादं पेंटिंग्स बघायला गेलो तर पेंटिंग्सचं जे एक्झिबिशन तुम्ही बघितलं तर ते एक्झिबिशन पण एका पॅटर्नवर डिपेंड असतं. ओके, म्हणजे जो पॅटर्न आहे ना तो पॅटर्न एखाद्या गोष्टीला खूप छान करतो, खूप डेकोरेटिव्ह करतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एकसंधता असते, बरोबर आहे. आणि मग बघा ही जी एकसंधता म्हणजेच त्याच्यामध्ये काय असणार आहे? सिक्वेन्स असणार आहे. काय असणार आहे? सिक्वेन्स. सो व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स? बघा ही सिक्वेन्स किंवा हा जो पॅटर्न आहे तोच मॅथ्सला काय करतो? फार सुंदर करतो, बरोबर आहे. सो त्याचप्रमाणे आपण सिक्वेन्स म्हणजे काय बघूयात? अ सेट ऑफ नंबर where the set of numbers where the number are arranged in definite order किंवा definite pattern सुद्धा आपण तिथं म्हणू शकतो. बघा आता इन केस ऑफ नंबर आपण काय म्हणू शकतो? व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स? अ सेट ऑफ नंबर वेअर द नंबर आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर इज कॉल्ड ॲज अ सिक्वेन्स. म्हणजे बघा इथे फर्स्ट एक सिक्वेन्स दिलेली. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात 1 4 9 16 25. याच्यामध्ये काय संबंध आहे, काय समसंबंध आहे प्रत्येक नंबरमध्ये? तर आता हा 1 म्हटला तर हा काय झाला तुमचा 1चा स्क्वेअर काय झाला 1. हा 4 आहे तर 4 काय आला तुमचा 2चा स्क्वेअर झाला. हा 9 आहे हा काय झाला तुमचा 3चा स्क्वेअर झाला. 16 हा काय झाला तुमचा 4चा स्क्वेअर झाला. हा 25 हा काय झाला 5चा स्क्वेअर झाला. म्हणजे जर आपण 1 4 9 16 25 ही जर सिरीज आपण बघितली तर या सिरीजमध्ये काय कशाची सिरीज आहे? ही द स्क्वेअर नंबरची सिरीज आहे. स्क्वेअर नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची ही सिरीज आहे, बरोबर आहे. म्हणजे हे जे नंबर आहेत ते नंबर काय केलेले आहेत? द नंबर आर अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर, बरोबर आहे. बघा 1चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 5चा स्क्वेअर. म्हणून ह्याला आपण काय म्हणू शकतो? सिक्वेन्स. ही काय आहे तुमची सिक्वेन्स. येस, सेकंड पण बघूया 2 4 8 16 32. बघा हा काय आहे 2 4 8 16 32. याच्यामध्ये पण काय आहे? एक सिक्वेन्स आहे. काय सिक्वेन्स आहे तुम्ही सांगू शकता? त्याच्यानंतर 1 0 1 0 1 0 ही सुद्धा काय आहे? एक प्रकारची सिक्वेन्स आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय आला 1 नंतर 0 येतो, इथे पुन्हा 1 नंतर 0 येतो, परत 1 नंतर काय येणार? इथे 0 येणार आहे. म्हणजे ही एक प्रकारे काय झाली तुमची एक सिक्वेन्स झाली. याच्यामध्ये बघा तुम्ही बघितलं 2 2 यामध्ये तुम्ही आयडेंटिफाय केलं असेल बघा सेकंडमध्ये
2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. म्हणजे इथे हे सगळे 2n नंबर आहेत बघा. दुप्पट झालेले काय आहेत हे नंबर आहेत. येस, म्हणजे ही सुद्धा सेकंडवाली काय आहे सिरीज आहे. ही थर्डवाली पण आता आपण डिस्कस केलं, ही पण काय आहे एक सिरीज आहे. कारण प्रत्येक नंबरमध्ये एकच जो काय आहे गुणधर्म आहे, तर तो गुणधर्म काय आहे सगळ्यांमध्ये फॉलो केलेला आहे. याच्यामध्ये पण बघितलं बघा 1 आणि 4 बघा. 4 - 1 किती आला 3. इथे त्याच्यानंतर येतोय 7, 7 - 4 काय येतो तुमचा 3. ओके, इथे बघा 10 - 7 इज इक्वल टू काय येतो 3. 13 - 10 इज इक्वल टू काय येतो 3. म्हणजे याची जर पुढच्या टर्ममधून मागची टर्म तुम्ही मायनस केली तर काय येतोय डिफरन्स तुम्हाला 3 येतोय. बरोबर आहे. किंवा मग काय म्हणूयात 1 मध्ये प्लस काय केले 3 इज इक्वल टू काय आला तुमचा 4. 4 मध्ये प्लस 3 केले की काय आला तुमचा 7. 7 मध्ये प्लस 3 केले की काय आला 10. आणि 10 मध्ये प्लस 3 केले की काय आला तुमचा 13. म्हणजे बघा प्रत्येक नंबरमध्ये काय केलेले 3 ॲड केलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे ही सुद्धा काय झाली एक सिक्वेन्स झाली. येस, लास्टचा जो आपण बघितला बघा 2 4 9 11 15 20. आता याच्यामध्ये मी जर विचार केला इव्हन नंबरचा तर इथं ऑड पण नंबर आहेत. ऑड नंबरचा विचार केला तर याच्यामध्ये इव्हन पण नंबर आहेत. बरोबर आहे. किंवा ही सिरीज आपण डिफरन्स बघितला तर 4 - 2 काय आला तुमचा 2 आला. 9 - 4 काय आला तुमचा 5 आला. म्हणजे इथे कुठेही अशी डेफिनेट तुम्हाला ऑर्डर दिसत नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे हा 5th एक्झाम्पल तुमचं सिक्वेन्सचं एक्झाम्पल नसणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण सिक्वेन्स म्हणजे काय बघितलं की सिक्वेन्स म्हणजे काय द नंबर आर अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर. एक डेफिनेट ऑर्डर त्याच्यामध्ये काय केलेली आहे फॉलो केली आहे की चला या नंबरचे स्क्वेअर करा. मग हे स्क्वेअर आहे डायरेक्टली सगळे काय आहेत स्क्वेअर आहेत. ऑर्डर फॉलो करतायत ना ते. येस, हे सगळे काय आहेत तुमचे दुप्पट ट्वाईस नंबर आहेत. बरोबर आहे. 2 ची ट्वाईस काय आली 4, 4 ची ट्वाईस काय आली 8, 8 ची ट्वाईस काय आली 16. ओके, म्हणजे 2n नंबर आहेत इथे. 1 नंतर 0, 1 नंतर 0, 1 नंतर 0 सगळे ऑर्डर इथे फॉलो करतात. ही याच्यामध्ये सुद्धा ऑर्डर काय झालेली फॉलो झाली. 1 मध्ये 3 ॲड करा, या सगळ्या नंबरमध्ये 3 ॲड करा आणि सिक्वेन्स लिहा. तर बघा 3 ॲड करून ही सगळी काय केली आहे डेफिनेट ऑर्डरची काय येते तुम्हाला सिरीज येते. बरोबर आहे. दिस द सेट ऑफ नंबर वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर इज कॉल्ड ॲज सिक्वेन्स. आणि म्हणून ह्या 1 2 3 4 काय आहेत सिक्वेन्स आहे. म्हणजे पहिली तर गोष्ट तुम्हाला लक्षात आली सिक्वेन्स म्हणजे काय तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन असायला प्रत्येक जी सिरीज आहे नंबरची ती काय असली पाहिजे सिक्वेन्सच असली पाहिजे. बरोबर आहे. जर त्या दोन नंबरमध्ये काहीच रिलेशन नसेल किंवा काहीच रिलेशन सांगता येत नसेल मांडता येत नसेल तर ती सिक्वेन्स नाही. म्हणजे डेफिनेटली ती एपी नाही. हे 100% लक्षात घ्या. मग एवढंच पुरेसं आहे का तर नाही. मग त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्समधले टर्म्स रिलेटेड पण काम करूयात. बघा एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय शिकणार आहोत टर्म्स इन सिक्वेन्स. काय शिकणार आहोत टर्म्स इन सिक्वेन्स और टर्म्स ऑफ सिक्वेन्स असं म्हणू शकतो. टर्म्स इन सिक्वेन्स और टर्म्स ऑफ सिक्वेन्स. सिक्वेन्सच्या टर्म्स. ओके, टर्म्स म्हणजे काय म्हणूयात आपण पद म्हणूयात त्याचं पद. येस, बघा आपण पदावली शिकलोय. पदावली येस तुम्हाला माहिती असेल ना. तर टर्म्स बघा इथे 9 15 21 27 ही काय आहे एक सिक्वेन्स आहे. बरोबर आहे. तर सिक्वेन्स तुम्ही करू शकता. बघा 9 15 मधून 9 गेला किती राहिला तुमचा बघा इथे याच्यामध्ये बघा 9 15 - 9 काय आला 5. 21 - 15 काय झाला तुमचा म्हणजे ही काय आहे तुमची +5 ची सिक्वेन्स आहे. बरोबर आहे. आता सिक्वेन्समध्ये 9 15 21 27 बघा आणि सो ऑन हे पुढे नंबर दिलेले आहेत. मग याच्यामध्ये हा पहिला नंबर आहे त्याला आपण काय म्हणतो T1. सेकंड नंबर काय म्हणतो आपण T2. थर्ड नंबर काय तो T3 आणि 4 नंबर काय म्हणतो T4. टीच का कारण आपण काय फाइंड करतोय टर्म. ओके, टर्मचं स्पेलिंग काय TRM. बरोबर. आणि त्याच्यासाठी जो T आहे T स्टँड्स फॉर टर्म. लक्षात घ्या. म्हणून ही काय झाली टर्म 1. T1 काय झाली तुमची 9. T2 काय 15. T3 काय आली तुमची 21. ॲज इट इज तुम्ही T4 पण काढू शकता. T4 त्यांनी दिलेली आहे ती काय आली तुमची 27. ॲक्टिव्हिटी पूर्ण करूयात. ही पण एक सिक्वेन्स आहे. सिक्वेन्समध्ये बघा सगळे 7 7 7 7 आहेत. येस, सो ही 7 ची काय आहे सिक्वेन्स आहे. सो T1 7 येतोय. T2 सुद्धा काय येणार आहे 7 आणि T3 पण काय येणार आहे 7. ओके, चलो लास्टची सिक्वेन्स
काय आली आहे T1 इज इक्वल टू -2, T2 इज इक्वल टू सांगा रे सांगा किती येणार आहे T2. येस T2 काय येणार आहे तुमची -6 आणि T3 इज इक्वल टू काय आहे -10. आता T4 सुद्धा आपण लिहू शकतो. T4 इज इक्वल टू काय झाला -14 अँड दीज आर द टर्म ऑफ अन सिक्वेन्स. ह्या सगळ्या काय झाल्यात टर्म आहेत आणि टर्म कशाने दाखवतात T1 ने. ओके बघा या लक्षात घ्या ही T1 T2 T3 T4 T1 T2 T3 T4 T1 T2 T3 T4 या सगळ्या सिक्वेन्स मधल्या काय आहेत टर्म. फार महत्वाची गोष्ट आहे. टर्म्स कशा लिहायच्या हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. येस दीज आर द टर्म्स इन सिक्वेन्स. ओके चलो थांबूयात आणि भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.